हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज पिल्लू सकाळी आमची 7ला ऑलमोस्ट उठलेली। तिचे बाबा आलेले, फक्त बाबांना अर्धा तास पण रेस्ट नाही भेटला। सो ती उठल्यानंतर तिला थोडंसं दूध भरवलं बोलते फीड केलं। त्याच्यानंतर मग तिचा थोडा ब्रेकफास्ट टाइम झालेला आणि तिला पायनॅपल द्यायचं होतं। सो बाबा तिचे पायनॅपल हे करत होते, क्लीन करत होते आणि त्याच्यानंतर मग तिला पायनॅपल दिलं आणि तुम्ही बघता किती सारी तो एक पायनॅपल कट करायला केवढी सारी घाण निघून गेली त्या पायनॅपलची आणि निघाला एवढूसाच। सो आता मी करते पिल्लूच्या बाबांना म्हणजे दीपकला करते ज्यूस, कारण का मला नको होतं, मी त्याचे स्लाइस होते ते खाल्लेले, त्याच्यामुळे मला नको हवे होतं ज्यूस, फक्त त्याच्यासाठीच करत होती। आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली, बस बाकी काही ॲड नाही केलं आणि ग्राइंड केलं त्याला, पण अगदी मस्त जाडसर त्याची प्युरी झालेली। आणि जे उरलेलं ते मी असं प्लास्टिक रॅपमध्ये रॅप करून ठेवलेले फ्रूट्स। तुम्ही पण ना फ्रूट्स आहे ना असे ठेवा कॅरी बॅगमध्ये किंवा जे आपण टोपलीमध्ये ठेवतो ना त्याच्यापेक्षा असे रॅप करून ठेवलेले चांगले, असे पाखरं वगैरे पण नाही बसत त्याच्यामुळे आणि अगदी फ्रेश राहतात, खराब पण अजिबात होत नाहीत। बनाना तर अजिबात खराब होत नाही। आणि हे आता ज्यूस झाले, आता हे दीपक पियेल। मला तर मी चहा वगैरे पिलेली त्याच्यामुळे मला नको होतं आणि बघता तुम्ही किती असं फोमी झालेलं। आणि पिल्लूला मी असं थोडंसं स्मॅश करून दिलंय पायनॅपल, कारण का प्युरी ती पिणार नव्हती, मला माहीत होतं स्मॅश जरा तरी जास्त खाईल। आणि तिला मी हे फर्स्ट टाइम दिलेलं आणि ती फर्स्ट टाइम हे सगळं खात होती आणि अगदी आवडीने खात होती। तिने ऑलमोस्ट 5 ते 6 स्पून खाल्ले, ते तिच्यासाठी अगदी इनफ होते। आणि नंतर मग ती 1 स्पून 2 स्पून खाल्ल्यानंतर ती स्वतःच मागत होती, मग नंतर तिला नको झालं का माहिती का, मग तिला नाही भरवलं, मी फोर्स नाही केला, जेवढं ती खाते तेवढंच मी तिला भरवते। मी तिला कधी फोर्स फिडिंग जरा पण नाही करत, कारण का फोर्स फिडिंग केलं की त्यांना उमेट होतं, काय होतं त्यांना आवडत नाही ना आवडत, सो त्याच्यामुळे मी तिला कधीही फोर्स फिडिंग करत नाही। ती तिच्या आवडीने खाते, तिला जे आवडतं तिला ते मी भरवते, जास्तही कुठल्या पदार्थामध्ये मी तिला फोर्स फिडिंग करत नाही। आणि माझी सगळी कामं आवरून झालेत ऑलमोस्ट, जी क्लिनिंगची नॉर्मल सकाळची असतात त्याचा काय मला व्हिडिओ बनवायला भेटत नाही, कारण का ते कसं असतं मला पटपट आवरावं लागतं, कारण का पिल्लू झोपलेली असते त्याच्यामुळे पिल्लूचे बाबा पण जागे असतात किंवा पिल्लू जागे असले की दोघं पण जागे असले तर मला जेवढं होतं ना तेवढं मी पटपट करून घेते। सो आता माझे सगळे कामं झालेत, इव्हन काल पूजेची मांडणी केलेली ते पण झालं आहे सगळं आवरून। आणि आत्ता माझं फक्त जेवण बाकी आहे, पिल्लू उठली की तिला फीड कराय अजून बाकी। आणि मी आत्ता चहा आणि इथे चालू केलं आहे ॲज युजल नेहमीप्रमाणे फोन। आणि हा पसारा मला आवडायचा, नुसतं मी ज्यूस केला आणि चहा केला तर एवढी सगळी भांडी, आणि ही पूजेची भांडी आहेत। सो आता हे सगळं पहिली चहा पियेल आणि मग बाकी सगळं आवरेल। आणि इथे माझी पूजा वगैरे झाली। सो मी आज पिल्लूला रताळं देणार होती, कारण का डॉक्टरांनी सांगितलेलं स्वीट पोटॅटो म्हणतात त्याला। सो हे मी आधी नॉर्मल पाण्याने 2दा वॉश केलं आणि नंतर मिठाच्या पाण्याने अगदी नीट त्याला स्वच्छ करून घेतलं 2-3 पाण्याने, आणि नंतर त्याचे 2 पीसेस केले जेवढं ती खाईल, कारण का तिचा अंदाज मला माहिती आहे त्याच्याप्रमाणे। आणि कुकरच्या डब्यामध्ये 2 शिट्टीमध्ये अगदी ते नीट शिजून गेलेलं आणि एका डब्यामध्ये राईस लावला, कारण का करणार होती मी वाटाण्याची भाजी। सो ते 2 शिट्टीमध्ये आणि इथे मी वाटण तयार करते। सो मी कांदा कापून घेतलाय, लसूण आणि अद्रक आणि थोडंसं खोबरं किसून घेतलं, मला किसलेलं खोबरं आवडतं, कापलेलं जरा पण नाही आवडत। आणि पीठ मळून घेतलं, भांडी जशी झाले त्याच्यानंतर मी पीठ पहिलं मळून घेतलं आणि चपात्या झाल्यानंतर मी कांदा सगळं हे भाजून घेतलं, कारण का गॅस चालू होता। आणि आता माझं सगळे भाजून झालंय, आता त्याच्यामध्ये मी जिरं टाकेल, धणे पावडर, गरम मसाला आणि आपलं कोथिंबीर आणि थोडंसं मीठ। हे जे मम्मी करायची ना ते लहानापासून बघत आले ना त्याप्रमाणे मी हे असं वाटण करते। प्रत्येकाकडे वेगवेगळं करतात पण आम्ही असं करतो, जे कोकणी लोक असतील त्यांच्याकडे असेच करत असतील वाटण, कारण का आपल्याकडे असंच करतात। सो आणि हे मला ना ऑलमोस्ट आता मी जास्तच केलंय, सो मला हे 4-5 भाज्या होतील आपल्या ग्रेव्हीवाल्या। सो हे थंड झाल्यानंतर मी त्याला आता नीट अगदी व्यवस्थित ग्राइंड करून आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवेल। सो 4-5 दिवस मला जरा पण आता टेन्शन नाही आहे वाटणचं।
आणि त्याच्यानंतर पिल्लू आणि पिल्लूचे बाबा झोपलेले अजून सुद्धा. सो आणि माझं आज कामं अगदी नीट व्यवस्थित झालेले आणि हे पण मला वॉश करायचे. कधी जमणार आहे काय माहिती. आता दीपकला सॅटर्डे सुट्टी असते त्याच्यामुळे तेव्हा हे जे ड्रॉवर्स आहेत ते मी अगदी नीट क्लीन करेल, कारण का खूप टाईम झाला आहे ना वॉश करून. आणि रोज म्हणते की करेन पण मला टाईम नाही भेटत. आणि हे थंड झालेलं, सो मी पटकन म्हटलं वाटण करून घेते. नंतर मग पिल्लू उठली की मला काहीच नाही करायला भेटणार, सो पटकन लावून घेतलं. मला वाटलं जेव्हा मिक्सरचा आवाज येईल तेव्हा पिल्लू उठेल, पण जरा पण नाही उठली ती. म्हटलं बरं झालं. मग नंतर लगेचच मी भाजी पण करून घेतली, कारण का एवढा मिक्सरचा आवाज येऊन सुद्धा ती उठली नाही. म्हटलं आता भाजी पटकन करूनच घेते. नंतर मग ती उठली की तिच्याकडे. आणि हे कवर आहे ना मला मम्मीनी शिवून दिलं आहे. अगदी मस्त वाटतं ते. तुम्हाला वाटणार पण नाही की ते मम्मीनी घरी शिवलेलं आहे. आणि वाटण माझं तयार आहे. आणि आता मी इथे वटाणा आणि बटाट्याची भाजी करणार आहे. सो बटाटा आहे तो कापून घेते. मी कधी वटाणा केला की त्याच्यामध्ये बटाटा ॲड करते. तुम्ही पण माईट बी करतच असाल. सो आता पटकन भाजी घालून घेईल. आणि पिल्लू इथे झोपले तर ती हालत होती, मग मी बघायला गेली की ती कशी झोपली. तुम्ही बघताय की ती कशी झोपले बाबांवर पाय टाकून. अगदी बाबांच्या बाजूला अगदी ना ती व्यवस्थित झोपते. आणि मी जेव्हा झोपते ना तेव्हा खूपच नाटक करते, हालत बसते 10 वेळा. आणि दोघं कशा प्रकारे झोपलेले. आणि आता इथे माझी भाजी आहे ती झाली आहे. अगदी लगेच होते, कुकरमध्ये 2 शिटीमध्ये होऊन जाते. आणि वाटण असलं ना की एकदम इझिली आणि पटापट होते. कडधान्यांच्या भाज्या वाटणवरच असतात त्याच्यामुळे त्या पटकन होतात. नो बाबा आला 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 लटकटकटकटकटू. काय आहे पिल्लू, चल इकडे ये. काय बघतेस? पिल्लू 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 इकडे ये, इकडे ये. पिल्लू 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 चलिए आले समायरा. पिल्लू 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 चलिए चलिए. ये इकडे ये. पिल्लू 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 ये. काय हा तू कुठं घुसते? चल तिकडं मधी नको घुसूस, बाजूला हो ना. मध्ये कुठं घुसतेस? इकडे मध्ये कुठे घुसतेस? आता पिल्लू उठलेली, सो मी तिला आता फीड करणार होती रताळ. सो मी म्हटलं पहिलं ते स्मॅश करून घेते, कारण का पिल्लूच्या बाबांना पण उठवलेली, कारण का ते उठल्याशिवाय माझी कामं होणार नव्हती. फक्त पिल्लूला भरवायचंच बाकी होतं, बाकीचं सगळं झालेलं आणि आम्ही दोघं जेवायचं. सो मी आता स्पूनने असं स्मॅश केलं. मी तिला भरवलं थोडं, तिने 2च स्पून खाल्ले, नंतर तिने खाल्लं नाही. मग मम्मीला फोन केला, मम्मीला विचारलं मम्मी ती खात नाही आता कसं देऊ तिला. तर मम्मीने सांगितलं की ते भरडीमध्ये मिक्स कर आणि तिला. सो मी तसं दिलं तिला आणि तिने खाल्लं अगदी आवडीने. आणि मग नंतर मग ते झाल्यानंतर तिची आंघोळ वगैरे झाली आणि ऑलमोस्ट 4 वाजलेले. मग मी तिला खाली घेऊन आली. आमच्या बिल्डिंग खाली ना जरा पण ऊन नसतं, सो मी तिला थोडं सायकलवर फिरवली आणि नंतर मग घरी आली. आणि ना ती पण झोपली आणि मी पण झोपली. डायरेक्ट आम्ही 5 वाजता उठली. मी 5 वाजता उठले आणि दोघं 5:30ला उठले. आणि हे पार्सल आलेलं ही आहे फीडिंग बॉटल पिल्लूची. आणि ऑलमोस्ट ना मी तुम्हाला सांगेल, तुम्ही ना 4 किंवा 5 महिन्याने ना बॉटल चेंज करा पुरी, कारण का खूप खराब होते. सो मी ही बॉटल आता एक ऑलरेडी मागवलेली, तिला आता फक्त 2 महिने झाले असतील आणि एक होती ती खूप ओल्ड होती. मग मी आता एक नवीन मागवली आणि ती आता ठेवून देईल कधी एमर्जन्सीला.
फेकून तर नाही देणार, क्लीन करून नीट ठेवून देईल. आणि ही तुम्हाला मी बॉटल सांगते की ही तुम्ही बाळाला यूज करा, एकदम चांगली आहे. ह्याचं निप्पल पण एकदम चांगलं आहे. जे नॉर्मली असतात ना त्याच्याने कोलिक पेन वगैरे होते, आणि ही एकदम चांगली बॉटल आहे. जर तुमचं बाळ आहे ना बॉटलनी दूध पित नसेल ना तर तुम्ही आहे ना ही बॉटल ट्राय करा. हे 100% तुमचं बाळ आहे ना ह्या बॉटलनी दूध पिएल. मी गॅरंटी देऊन सांगते की बाळ ह्या बॉटलनी दूध पिएल. आणि इथे पिल्लू खेळत होती, आम्ही खालून फिरून आलेलो आणि त्याच्यानंतर मी तिला वॉकरमध्ये ठेवली, तो इथे खेळते ती आता. येस पापा. एवढा जोरात. जॉनी जॉनी पिल्लूचं आमच्या आवडतीचं सॉन्ग आहे हे. ओपन युअर माउथ. कशी हसते बघा. तिच्याकडे कुठं चाललीस तू? जॉनी जॉनी पकड 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 पिल्लूला. बकला बकला बकला. तिच्याकडे चालली. ओपन युअर माउथ. आज गेलेलो परत खाली संध्याकाळी. आज 2 टाइम फिरून आलो सायकलवर. आणि आता पिल्लू आमची बघा कशा मस्ती करते, उभी राहते आणि कीबोर्डची बटन आहेत ना की प्रेस करते बघा. अशी मस्ती चालू आहे आमची. आणि कुकी बसले. पिल्लूचे बाबा गेले आत्ताच थोड्या वेळापूर्वी. सो आज मला पिल्लूने लिटरली मी तुम्हाला सांगते मी जवळजवळ 6 ते 7 महिन्यांनी दुपारी झोपली असेल. आज पिल्लूने मला झोपून दिली, माझी कामं पण आवरली. पिल्लू आज खूप झोपलेली दुपारी, सो कामं पण खूप आवरून झाली माझी. सो आज माझी झोप एकदम नीट झाली. म्हणजे ॲटलिस्ट दुपारची मला 1 तासाची झोप भेटली. आज पिल्लू जागली तरी मला काही फरक पडणार नाही, कारण का 1 तास माझी झोप झाली आहे. सो त्याच्यामुळे अशी गाणी बघते बघा मस्त वेगळी झालं. आणि माझ्या तिच्या पाठी आहे, सगळं कपडे काढून ठेवले सुकलेले, ते अजून मला फोल्ड करायचे. तर त्याला कधी मुद्द बघते काय माहिती. कसं खेळते बघा. माऊस घातला तोंडात. जेव्हा उभी राहते ना असं वाटतं किती छोटीशी बावली उभी राहिली. छोटीशी बावली उभी राहिली बघा, कशी छोटीशी बावली उभी राहिली. तिला अशी 2 पायामध्ये पकडून ठेवले, कारण का ती धाडकन बसते मग खाली बघा. बोलली ना धाडकन बसली का. खूप अशी झोपले बघा. वेगे वेगे धाव मी डोंगरावर जाऊ. आम्ही गेलेलो पिल्लूला बुक आणायला. ते जाडमध्ये येतात ना, ते आहेत माझ्याकडे 2. पण असंच म्हटलं जरा असे ते कसलं आहे फ्रूट्सचं आहे आणि शेप्सचं आहे. म्हटलं ॲनिमलचं घेऊन येईल किंवा असं काय. ॲनिमलचंच आम्ही विचार केलेला, म्हणजे ॲनिमल नाहीतर असंच काहीतरी शेप्सचं, म्हणजे असं वेगवेगळे हे असेल त्याचं घेऊन येऊ म्हटलं. पण आम्हाला काय भेटलं नाही आणि त्याच्यासाठी गेलेलो आम्ही. म्हटलं जरा तिला जरा वेगळे चित्र दिसतील बुक्समध्ये. रोज तिला मी संध्याकाळी ना बुक्स दाखवते, तर मी आहे ना हे घेऊन आले. हे आहे छोट्या मुलांचं, प्रायमरीवाल्यांचं, पण म्हटलं जाऊन दे ॲटलिस्ट ती काहीतरी बघेल तरी चित्र. तर तिला मी आता हे बुक आणले, तर ती त्याच्यासोबत खेळते. ते छोटे बुक्स असतात ना ते बरोबर ती बघते. मी तुम्हाला कधीतरी दाखवेल की कशी बघते अगदी नीट. हे ना हे नवीन आहे ना आणि मोठं आहे, त्याच्यामुळे ती त्याच्यात मग्न झाली आहे खेळण्यात. ते बघते, तिला असं दाखवावं लागतं ओपन ओपन करून. खेळते ती तिची ती.
लागेल बाळा डोळ्यात. चला बस, आता झोपूया आपण. बस चला चला, आता आम्ही झोपतो. आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो, कारण का आता खूप दमलोय आम्ही. हाय, तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते, कारण का आता वाजले आहेत 11:15 वाजले. सो आता 11:15 वाजलेत. पिल्लू पण आता थोड्या वेळाने झोपेल, तिला खेळवेल, औषध द्यायचं आहे तिचं, आता तिला औषध देईल. आणि कॉन्स्टिपेशन काही एवढं अजून ठीक नाही झालंय, पण नॉर्मल ठीक आहे. आता बघूया कधी तिचं ठीक होते. आज मी पिल्लूला पायनॅपल दिला, आज मी पिल्लूला रताळं दिलं, अजून काय दिलं मी आज पिल्लूला, बस आज मी एवढंच दिलं तिला, जे डॉक्टरांनी सांगितलेलं ते. आणि हां, मनुक्याचं पाणी पण दिलं मी तिला सकाळी. सो जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्हाला पिल्लूच्या अशाच नवीन व्हिडिओ भेटतील. तुम्हाला काय मी होम रेमेडीज सांगेल जर बाळाला काय होत असेल तर, किंवा जे मी काय पिल्लूच्या सोबत एक्सपिरियन्स घेते ते पण मी तुमच्याजवळ शेअर करेल. तर पिल्लू खेळते तिच्या टिथिंग टॉयसोबत. तर पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.